नमस्कार मैत्रिणींनो, आज मी मसाले भात व कोल्हापुरी मिसळ पाव बनवत आहे। हा मसाले भात, त्याच्यात तमालपत्र, गरम मसाला, गाजर, वाटाणा, फरसबी, काजू, आलं लसूण पेस्ट सर्व साहित्य घातले। आता मी सर्व परतून घेतले। आता मी त्याच्यात घेतलेला तांदूळ घालणार आहे। घेतलेला तांदूळ घातला। आता तो पण मी परतून घेते। दाखव चांगला तेलामध्ये तांदूळ मसाले सर्व परतून घ्यायचे। गाजर, वाटाणा सर्व साहित्य गॅस स्लो ठेवायचा आणि परतून घ्यायचं। आता मी मीठ घालते भातात, चवीनुसार मीठ आणि थोडा गरम मसाला पावडर, बिर्याणी मसाला, मिसळ पावसा बोल। मी आता त्याच्यात गरम पाणी ओतते। थंड पाणी ओतायचं नाही, भात चिकट होतो। गरम पाणीच ओतायचं, उकळलेलं पाणी ओतायचं। परत सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं। मोठ्या गॅसवर 5 मिनिटं, नंतर उकळी आली की स्लो गॅसवर 10 मिनिटं। आता गॅस बारीक करून झाकण ठेवायचं, मग फुलून येतो तो भात। आता मी मिसळ बनवायला सुरुवात करणार। आता मी मिसळ पाव बनवते कोल्हापुरी। हे काय आहे? थांब, साहित्य तेल ठेवलंय, चालू कर। तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा सगळं घातलंय। दाखव। हे काय आहे? आलं लसूण पेस्ट, टाकते। आलं लसूण पेस्ट टाकते। टोमॅटो टाकला। कांदा, टोमॅटो चांगले भाजून घ्यायचं। हे काय? वाटण कसलं आहे? कांदा खोबऱ्याचं वाटण। इकडे राहतो। आता आमचा कोल्हापुरी लाल मसाला घालते, कांदा लसूण मसाला। तरी येण्यासाठी फोडणीत टाकायचं।
दाखवतो थांब. हे काय? हे मटकी, टमॅटो, बटाटा, वाटाणा पहिल्यांदा कुकर मध्ये शिजवून घेतला मीठ आणि हळद घालून. आता ते फोडणीमध्ये टाकणार. वाटलेलं सगळं हे शिजलेलं. शिट्टी किती दिल्या? 2 शिट्ट्या दिल्या. 2 शिट्ट्या देऊन घ्यायचं. बटाटा, टोमॅटो आणि हलवायचं. हा आणि सगळं मॅश करून घ्यायचं आणि ते फोडणी दिलेल्या ते घालायचं. आता हलवायचं किती मिनिटं? आता चांगली त्याला उकळी यायला द्यायची. किती मिनिटं ठेवायचं? जरा तिखट, मीठ, मसाला सगळं शिजेपर्यंत. किती वेळ? 15 एक दूध कुठे आहे? 15-20 मिनिटं. हे काय? ह्याच्यात काय काय टाकलंय? त्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि गरम मसाला आणि भाजलंय सगळं भाजून वाटून घेतलंय बारीक. आणि मिक्स केलंय परत. हा वाटण आहे वाटण. त्याच्यात बोल. बघ आता भात बघा. एकदम फुललेला भात तयार. मसाले भात जरा सरसरीत झालाय. राहू दे ग. होतो दाखवलाय. कोथिंबीर नंतर लागली. हलवलंय. हे आता हलवून घ्यायचं आणि उकळी यायची. चांगली उकळी यायला द्यायचं. आता हळद टाकायचंय. हळद टाकते थोडीशी, कमी वाटते. बघा सगळं वैखर मीठ घातलेलं नाही. आता घालणार मीठ. मगाशी घातलेलं शिजताना. पाणी घालायला पाहिजे. एक मोठा चमचा मीठ घालायचंय. चवीनुसार मीठ असं म्हणायचं. मोठा चमचा नाही, चवीनुसार मीठ.